आमची भूमिका आम्ही मांडतोय, काँग्रेसची भूमिका काँग्रेस मांडताय. आज राहुल गांधी बोलतायत संरक्षणासंदर्भात चर्चा करताना कोणत्याही मर्यादा येत नाही. जर आमच्या देशाने अमेरिकेसमोर गुडघे टेकलेले आहेत, आमच्या देशाचं नेतृत्व तिथे बसून ट्रम्प करतोय, त्याच्यावरती जर आम्ही चर्चा करणार नसू तर कशावर चर्चा करू? यापूर्वी चीन 1971चं युद्ध असेल, 65चं युद्ध असेल, संसदेमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे. त्यांची राष्ट्रभक्ती वेगळ्या लेवलची आहे, आमची राष्ट्रभक्ती टोकाची आहे. आम्ही नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांच्या सरकार हे राष्ट्रभक्तीचं ढोंग करताय आणि राष्ट्रभक्तीच्या आडून व्यापार करताय. देश विकला जातोय अमेरिकेला आणि पाकिस्तानशी ज्या पद्धतीनं सौदेबाजी झाली अंडर द टेबल, त्याच्यावरती आम्ही बोलणार. नरेंद्र मोदी आणि अमित शहानी यापुढे देशाला राष्ट्रभक्तीचं प्रवचन देऊ नये. त्यांनी तो आहे की व्यापार, दहशतवाद आणि फोडणी एकत्र होणार. बघा, नरेंद्र मोदींच्या अण्वस्त्राची नीतीही दाखवणे. मग सीजफायर, शस्त्रसंधी, युद्धबंदी का केली? मोदींचं भाषण हे एक नंबरचं बकवास भाषण आहे. हे विजेत्या राष्ट्राच्या प्रमुखाचं भाषण नव्हतं. आमचं सैन्य, आमचं हवाई दल, आमचं नौदल हे पूर्ण पाकिस्तान तोडण्याच्या तयारीमध्ये असताना तुम्ही अवसान घात केला आणि त्यांना थांबवलं. नाहीतर पाकिस्तानचे 2 तुकडे आता झाले असते पुन्हा एकदा. पण काल माझ्या लक्षात आलं, नरेंद्र मोदी, अमित शहा हे फक्त राजकीय पक्ष तोडू शकतात. ईडी आणि सीबीआयच्या मध्ये यांची हैसियत, यांची लायकी ही फक्त पक्ष तोडणं, पक्ष विकत घेणं एवढीच आहे. पाकिस्तान तोडण्याची हिंमत यांच्यात नाही. जर हिंमत असती तर कालच्या 2 दिवसामध्ये पाकिस्तान तुटला असता. सैनिकांची तयारी होती, पण डोनाल्ड ट्रम्प पुढे यांनी शेपूट घातली. आता हे लोक तिरंगा यात्रा काढतायत काय ते मला कळलं. कोणता तिरंगा? भारताच्या तिरंगाला हात लावण्याची यांची लायकी नाही आहे. यांनी अमेरिकेचा झेंडा हातात घ्यावा आणि काढावं. काही ते यात्रा काढतायत ना कुठे, आणि अमेरिकन एम्बॅसीची परवानगी घ्यावी. या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी अमेरिकेचा झेंडा घ्यावा आणि मोदी बरोबर ट्रम्पचा फोटो लावावा. वीर सावरकर वगैरे वगैरे जे नावं घेत असतात, अधिकार नाही. वीर सावरकरांचं स्वप्न साकार करण्याची संधी होती यांना. अखंड हिंदुस्थानचं काय केलं? व्यापार काय केलं? तर व्यापार केला. कोणासाठी? गौतम अडाणीसाठी, अंबानीसाठी व्यापार केला. व्यापार मोठा, देश मोठा नाही यांच्यासमोर. भविष्यात सगळे सौदे बाहेर येतील. आज राहुल गांधींची पत्रकार परिषद आहे, तेही काही गोष्टी बोलणार आहेत. शरद पवारांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी, इंडिया आघाडी अस्वस्थ आहे का? अजिबात नाही. आमची भूमिका आम्ही मांडतोय, काँग्रेसची भूमिका काँग्रेस मांडताय. आज राहुल गांधी बोलतायत. काल तुम्ही सगळे म्हणत की विशेष अधिवेशन बोलवावं. शरद पवार काल प्रतिक्रिया देताना असं म्हणाले, विशेष अधिवेशन बोलवलं तरी संरक्षणासंदर्भात चर्चा करताना काही मर्यादा येत असतात, त्यामुळे संरक्षणासंदर्भात चर्चा करताना कोणत्याही मर्यादा येत नाही. जर आमच्या देशाने अमेरिकेसमोर गुडघे टेकलेले आहेत, आमच्या देशाचं नेतृत्व तिथे बसून ट्रम्प करतोय, त्याच्यावरती जर आम्ही चर्चा करणार नसू तर कशावर चर्चा करू? यापूर्वी चीन 1971चं युद्ध असेल, 65चं युद्ध असेल, संसदेमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे. पवार पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत दिसत आहेत. इंडिया आघाडी सोबत ते असून सुद्धा पूर्णपणे या परिस्थितीमध्ये सरकारला आपण पाठिंबा द्यावा, सरकारला ते अद्याप अंधारात आहेत. त्यांची राष्ट्रभक्ती वेगळ्या लेवलची आहे, आमची राष्ट्रभक्ती टोकाची आहे. आम्ही नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांच्या सरकार हे राष्ट्रभक्तीचं ढोंग करताय आणि राष्ट्रभक्तीच्या आडून व्यापार करताय. देश विकला जातोय अमेरिकेला आणि पाकिस्तानशी ज्या पद्धतीनं सौदेबाजी झाली अंडर द टेबल, त्याच्यावरती आम्ही बोलणार. नरेंद्र मोदी आणि अमित शहानी यापुढे देशाला राष्ट्रभक्तीचं प्रवचन देऊ नये. त्यांनी तो अधिकार गमावलेला आहे. शरद पवारांनी अमेरिकेच्या मध्यस्थीविषयी नापसंती व्यक्त केलेली आहे. त्याने अधिक जोरात बोललं पाहिजे.
त्यांनी जोरात बोललं पाहिजे. आज राहुल गांधी बोलतील. त्यांनी ते ज्येष्ठ नेते आहेत, ते महत्वाचे नेते आहेत, त्या देशाचे संरक्षण मंत्री होते, त्यांच्या बोलण्याला महत्व आहे. त्यांनी इतर कोणाची पर्वा न करता त्यांनी परखडपणे आपलं मत मांडलं पाहिजे. पण राऊत साहेब, कालपासून तुम्ही जे ट्विट करता ती सूचक ट्विट आहे. काल पंतप्रधानांच्या भाषणाआधी केलेले ट्विट आणि तो फोटो, आणि आज सकाळी तुम्ही वाघाचं कातळ आणि लांडगा असं केलेलं ट्विट, काय सुचवायचं काय आहे? या लोकांच्या भावना आहेत आणि मोदींच्या भक्तांच्या भावना या आहेत. अंधभक्तांचं मला माहित नाही, पण भक्तांच्या भावना याच आहेत की मोदींनी पुच लावला म्हणून देशाचा. रावसाहेब, महाराष्ट्रातले काही विषय आहेत. एका बाजूला तुम्ही असं म्हणत आहात की राज ठाकरेंकडून पुढच्या प्रतिसादाची आम्ही वाट पाहतो आहोत, पण आताच राज्यातले उद्योग मंत्री उदय सामंत हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की ते त्या विभागातून जात होते, त्यावेळेस त्यांनी राज ठाकरेंना फोन केला. राज ठाकरेंकडे ते वेळ, त्या वॉर्डाचे नगरसेवक, उदय सामंत त्या वॉर्डाचे नगरसेवक आहेत का शिवाजी पार्कचे? काय शाखा प्रमुख आहेत? सतत त्या रस्त्याने जातात. आम्हाला का रस्ते माहित नाहीत का? आम्हाला या मुंबईच्या गल्ल्यामुळे माहित आहेत. उदय सामंत नंतर आले या मुंबई दादरला. शिवसेना भवन आहे तिथे, सामनाचं ऑफिस आहे तिथे, मार्मिकचं ऑफिस होतं तिकडे. बरं, रस्ते आम्हाला माहिती आहेत, जास्त माहिती आहे. आणि उत्तम खिचडी प्रकाशमध्ये मिळते किंवा आस्वादमध्ये मिळते. रावसाहेब, हे जरी असलं